मी इथं जे दत्त मंदिर आहे या दत्त मंदिराचा विश्वस्त व संस्थापक आहे। या मंदिरात विराज लांडे यांनी त्या 9 पादुका भक्तांसाठी पूजेसाठी ठेवलेल्या आहेत। आणि काय होतंय, प्रत्येक भक्ताला बाहेर जाऊन दर्शन घेता येत नाही, ती चांगली सुविधा विराज साहेबांनी केली, त्याबद्दल त्यांच्या पुढच्या आयुष्य सगळ्यांना मी धन्यवाद देतो। ते आता खरं तर पुढ्यात निवडणुका सुद्धा आहेत, ते सुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक आहे। त्यांच्या कार्याबद्दल आणि एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, कौटुंबिक पूर्ण पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल? त्यांचं कार्य म्हणजे त्यांचे जे काका आहेत विलास विठोबा लांडे, ते आमदार आहेत, माजी आमदार आहेत। त्यांचं कार्य याच्या अगोदरही चांगलं होतं, इथून पुढेही चांगलं आहे आणि त्यांनी केलेल्या कामाची पावती ती त्यांना मिळेलच, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही। आणि कामं चांगले असल्यामुळे कोणी निवडून देईल, जर कामं चांगले असतील तर तुम्हाला कोणी निवडून देईल, त्यामुळे बाकीचं काय अडचण नाही। विलास विठोबा लांडे पाठिंबा असल्यानंतर कोणीही निवडून येतं आणि हे तर त्यांचे पुतणे आहेत, त्यामुळे काही काळजी करायची काही गरज नाही आणि चांगल्या मताच्या फरकाने ते निवडून येतील। मी कार्यक्रम छान आहे एकदम, म्हणजे आपल्याला त्याच्या दर्शनाला मिळाला हे आपलं बाकी आहे। भोसरीमध्ये पहिलेच वेळ असं झाले की ह्या पादुका इथं सगळ्या संतांच्या पादुका आपल्या दत्त मंदिरात आल्याच्या प्रयत्नाने पुढाकाराने सगळ्या कार्यक्रमाचा विराज लांडे यांच्या पुढाकाराने आल्यात, त्यांनी सहकार्य केल्यामुळं त्यांच्या खूप आनंद आहे आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटलं इथं। त्याबद्दल चांगलं, त्यांचे वडील होते इथं, त्यांचे चुलते होते शहराचे महापौर, विकास केलेला आहे तसं ते बी करतील। त्यांनी खूप ह्या वाडा म्हणजे सुधारणा चांगली केलेली आहे, करतील ते विकास। दादा, आज या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोय, तुम्ही सुद्धा उपस्थित आहात, कशा पद्धतीने कार्यक्रम पार पडला आणि विराज दादा लांडे पाटील यांच्याबद्दल काय सांगाल? लांडे पाटीलचे आमदार खूप छान काम केले, आता त्यांची मुलं आहेत ते पण चांगले कार्य करायला लागले आणि आपला कार्यक्रम पहिल्यांदा होतो इथं भोसरी। आता काय त्यांचा निवडून आल्यानंतर बरेच काही कार्यक्रम करतील। धन्यवाद। तर त्यांना तर परिचर्चाला लोक सपोर्ट करत आहे, कारण आता त्यांनी बरेच काम दावलेले आहे पहिल्यांदाच आणि भरपूर चांगले काम करतील निवडून आल्यानंतर, आणि लोकांच्या तर त्यांनी हर एक कार्यक्रमात मदत करतील आणि त्यांचे सारखे कार्यक्रम कंटिन्यू असतात काही ना काय। धन्यवाद। तरुणांचा कसा रिस्पॉन्स? तरुणांता तर मरण त्यांना हा तरुण आता त्यांनी हरे गणपती तो विसर्जनाला हरे कुठल्या जयंतीला त्यांचा उत्सव असतो, आणि त्यांनी मदत करतात आणि त्यांचा स्वभाव पण मस्त आहे, असा काय नाही, हर माणसाला त्यांनी बोलणार। निवडणुकीस कसं चित्र राहील, काय पाठिंबा? आता निवडणुकीला तर परिचारण चालू आहे, आता सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तो आता त्यांचे प्रयत्न चालू आहेत, आता निवडणूक झाल्यानंतर लोकांच्या आशीर्वादानं बघू आपण।